राधे राधे मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मंदिराविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण टॉप 30 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे. अयोध्या कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? तर अयोध्या हे शरयू नदीकाठी वसलेले शहर आहे. अयोध्यामधील राम मंदिराची उंची किती फूट आहे? तर अयोध्यामधील राम मंदिराची उंची ही 161 फूट आहे. राम मंदिराची लांबी म्हणजेच पूर्व ते पश्चिम ही लांबी 360 फूट आहे. राम मंदिराची रुंदी ही 250 फूट आहे आणि राम मंदिराची उंची ही 161 फूट आहे. अयोध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर अयोध्या हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आहेत. अयोध्यामधील राम मंदिराचे भूमिपूजन केव्हा करण्यात आले होते? तर अयोध्यामधील राम मंदिराचे भूमिपूजन हे 5 ऑगस्ट 2020 रोजी श्री नरेंद्र मोदी यांनी केलेले होते. कोणती नदी अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार मानली जाते? तर मित्रांनो, शरयू ही नदी अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार मानली जाते. श्रीराम जन्मभूमी अयोध्येचं प्राचीन नाव काय आहे? तर मित्रांनो, श्रीराम जन्मभूमी अयोध्येचं प्राचीन नाव हे साकेत असं होतं. अयोध्येच्या राम मंदिरात किती खांब आहेत? तर मित्रांनो, अयोध्येच्या राम मंदिरामध्ये 392 खांब आहेत, म्हणजेच पिल्लर आहेत, म्हणजेच 392 कॉलम आहेत. राम मंदिरामध्ये किती मंडप आहेत? तर मित्रांनो, राम मंदिरामध्ये एकूण 5 मंडप आहेत. पहिला मंडप हा नृत्य मंडप आहे, दुसरा रंगमंडप आहे, तिसरा सभा मंडप आहे, चौथा प्रार्थना मंडप आहे आणि 5वा कीर्तन मंडप आहे. असे राम मंदिरामध्ये एकूण 5 मंडप बांधण्यात आलेले आहे. मित्रांनो, अयोध्येतील राम मंदिर कोणाकडून बांधले जात आहे? तर अयोध्येतील राम मंदिर हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्याकडून बांधले जात आहे. अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची उंची किती आहे? तर अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची उंची ही 51 इंच एवढी आहे. मित्रांनो, रामलल्लाच्या म्हणजेच श्रीरामाच्या अभिषेकासाठीचा मुहूर्त किती वेळाचा असेल? तर हा शुभ मुहूर्त 84 सेकंदाचा आहे. तर मित्रांनो, राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंदाचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे. तर हा 22 जानेवारी 2024ला 12:29 आणि 8 सेकंद ते 12:30 32 सेकंदापर्यंतचा म्हणजेच एकूण 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त काढण्यात आलेला आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा कोणत्या तारखेला होणार आहे? तर 22 जानेवारी 2024 रोजी श्री नरेंद्र मोदी हे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कोणती कंपनी करत आहे? तर मित्रांनो, L&T म्हणजेच लार्सन अँड टुब्रो ही कंपनी निःशुल्क अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम करत आहे आणि L&Tचं मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे. खालीलपैकी कोणता व्यक्ती अयोध्येतील राम मंदिराची वास्तुकार आहे? मित्रांनो, चंद्रकांत सोमपुरा हे अयोध्येतील राम मंदिराचे वास्तुकार म्हणजेच त्यांनी ते बांधकाम केलेलं आहे. त्यांचा परिवार म्हणजेच त्यांना 2 मुले आहेत, निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा असे 2 मुलं त्यांना आहेत आणि हे 20 वर्षापासून वास्तुकार आहेत. त्यांनी दिल्लीमधील अक्षरधाम मंदिर आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. बाबरी मस्जिद केव्हा बांधण्यात आली? तर बाबरी मस्जिद ही 1528 मध्ये मीर बकीकडून बांधण्यात आली. तर मित्रांनो, मीर बकी हा बाबरचा सेनापती होता. उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल या आनंदीबेन पटेल या आहेत. अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निर्णय केव्हा दिला होता? तर अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निर्णय हा 9 नोव्हेंबर 2019 रोजी दिला होता. 2018 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद या जिल्ह्याचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद या जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या असं नाव ठेवलं होतं.
तर मित्रांनो, अयोध्याचं पौराणिक नाव किंवा प्राचीन नाव हे साकेत असं होतं. वादग्रस्त जमिनीवर बांधण्यात आलेली बाबरी मस्जिद केव्हा पाडण्यात आली? तर वादग्रस्त जमिनीवर बांधण्यात आलेली बाबरी मस्जिद ही 6 डिसेंबर 1992 रोजी पाडण्यात आली. 1992मध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? तर 1992मध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा भारताचे पंतप्रधान हे PV नरसिंह राव हे होते. 1992मध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? तर मित्रांनो, 1992मध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री हे कल्याण सिंग हे होते. मित्रांनो, बाबरी मस्जिद हे उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीवर बांधण्यात आली होती. राम मंदिर परिसराच्या चारही कोपऱ्यात काय असणार आहे? तर मित्रांनो, राम मंदिर परिसराच्या चारही कॉर्नरला 4 मंदिर असणार आहे. एका कॉर्नरला सूर्यदेवाचं मंदिर, दुसऱ्याकडे देवी भगवतीचं मंदिर, तिसरीकडे भगवान शिवाचं मंदिर आणि चौथ्या कॉर्नरला भगवान गणेशचं मंदिर. आणि मूर्तीच्या उत्तरेकडे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि मूर्तीच्या दक्षिणेकडे हनुमानेचं मंदिर असणार आहे. बाबर कोणत्या वंशाचा शासक होता? तर बाबर हा मोघल वंशाचा शासक होता. सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्येतील राम मंदिराविषयी सुनावणी किती दिवस चालली? तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्येतील राम मंदिराविषयी सुनावणी ही 40 दिवस चालली. अयोध्या विवादावर निकाल देणारे सुप्रीम कोर्टातील जज कोणते आहेत? तर मित्रांनो, अयोध्या विवादावर निकाल देणारे सुप्रीम कोर्टातील 5 जज होते. ते कोणते? ऑप्शन ई वरील सर्व. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यावेळेस रंजन गोगोई होते. दुसरे आहे DY चंद्रचूड, अशोक भूषण, अब्दुल नझीर, शरद अरविंद बोबडे या 4 न्यायाधीशांनी आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजेच रंजन गोगोई या 5 न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला होता. सुप्रीम कोर्टाने कलम 142च्या अनुसार केंद्र सरकारला अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधकाम 2.77 एकर जमीन आणि मुस्लिम समुदायाला मस्जिद बांधण्यासाठी 5 एकर जमीन वाटप करण्याचा आदेश दिलेला होता. म्हणजेच मित्रांनो, हा वाद 2.77 एकर जमिनीसाठी आतापर्यंत चाललेला होता. राम मंदिराचे बांधकाम कोणत्या शैलीमध्ये करण्यात आले? तर मित्रांनो, राम मंदिराचे बांधकाम हे नागर शैलीमध्ये करण्यात आले. शैली म्हणजे साऊथमधील मंदिर हे द्रविड शैलीमध्ये बांधण्यात येतात, तर हे मंदिर नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर किती एकर जागेमध्ये आहे? तर मित्रांनो, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे 107 एकर जागेमध्ये आहे. अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी किती वर्ष लागले? तर मित्रांनो, अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागला आणि या मंदिराला 44 दरवाजे आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला हा आपला शेवटचा प्रश्न आहे. अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन कोणी केलं होतं? तर अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन हे नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.